रोशनी चांद मोहब्बत एक से होती है हजारों, मैंने चाहा। और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्टवरती टच करायचं आहे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। त्यानंतर तुमचा जो फोटो असेल तो इथे ॲड करून घ्यायचा तुम्हाला पहिल्यांदा, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला खालती रेशोच्या ऑप्शनवरती जाऊन इथे 9.16चा रेशो असेल तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला। नंतर अशा प्रकारे इमेजला टच करून अशा प्रकारे दोन बोटाच्या सहाय्याने इमेजला व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला। नंतर तुम्हाला खालती जो ॲड ऑडिओचा ऑप्शन दिसून येतो त्याच्यावरती टच करायचा आहे। नंतर इथे एक्स्ट्रॅक्टच्या ऑप्शनवरती टच करून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑल मटेरियलमध्ये बिटमार्क दिला आहे आपल्या आजच्या व्हिडिओचा। त्या बिटमार्कमधून आजच्या व्हिडिओचा जो ऑडिओ आहे तो इथनं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे। आता जेवढी लेंथ ऑडिओची असेल तेवढी लेंथ आपल्या इमेजची पण आपल्याला वाढवून घ्यायची आहे। अशा प्रकारे बघू शकता आपण आपल्या फोटोची लेंथ वाढवून घ्यायची आहे। तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला मी बिटमार्क दिलेला आहे तो बिटमार्क इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला। बघू शकता अशा प्रकारचा बिटमार्क मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केला आहे, तो बिटमार्क इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला। नंतर बिटमार्कला अशा प्रकारे फुल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे। नंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचं आहे तुम्हाला। नंतर अशा प्रकारे बीट तुम्हाला इथे कट करून घ्यायची। बघू शकता हा पहिला बीट इथे पूर्णपणे ब्लॅक स्क्रीन झाल्यावरती वरचा जो आपला फोटो आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे तुम्हाला। बघू शकता आपले बीट इथे कट करून झाले ते। त्यानंतर जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। बघू शकता आपला बिटमार्क इथे कट करून झाले, त्यानंतर बिटमार्क पण आपल्याला इथे डिलीट करून घ्यायचा आहे। त्यानंतर जो एंडिंगचा आपला व्हिडिओ आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे। तर बघू शकता तुम्ही आपला व्हिडिओ आहे तो इथे ॲड झालेला आहे। त्यानंतर सुरुवातीला येऊन अशा प्रकारे तुम्हाला टाईमलाईन अशा प्रकारे लहान करून घ्यायची आहे। त्यानंतर पहिला जो फोटो आहे बघू शकता त्याला तुम्हाला एक ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे, त्यासाठी फोटोवरती टच करून तुम्हाला इथे ॲनिमेशनवरती जायचं आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही इंचेस कॅटेगरीमध्ये तुम्हाला अनफोल्ड नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे। ते बघू शकता आपल्या पहिल्या फोटोवरती ॲनिमेशन अप्लाय झालेला आहे। त्यानंतर एक छोटे बीट बघू शकताय तुम्ही, जस्ट तुम्हाला ह्यातला जो पहिला फोटो आहे बघू शकताय छोट्या बीटमधला, त्याला तुम्हाला एक ॲनिमेशन द्यायचं आहे। त्यासाठी ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोच्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला इथे पेंडुलम 1 नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करायचा आहे। त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला तुम्हाला कॉम्बोमध्येच तुम्हाला पेंडुलम 2 नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला जो पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करत जायचा आहे। तर बघू शकता आपली थर्ड इमेज आहे त्याला आपल्याला पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचं आहे। नंतर त्याच्या पुढच्या इमेजला आपल्याला पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन अप्लाय करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला ॲनिमेशन लावून घ्यायचे पहिल्यांदा। नंतर हा जो मोठा बीट दिसतोय तुम्हाला बघू शकताय तुम्ही, त्यानंतर जस्ट त्याच्यावरती येऊन तुम्हाला एक व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचा, अशा प्रकारे इफेक्टवरती टच करून याचे व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। नंतर तुम्हाला इथे नाईट क्लबचा जो ऑप्शन दिसून येतो त्याच्यावरती टच करायचं आहे। नंतर तुम्हाला इथे जस्ट खाली स्क्रोल केल्यानंतर इथे शेक नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे। नंतर ह्याची लेंथ आपल्या बीट एवढीच ठेवायची, आपल्या बीट एवढी ह्याची लेंथ ठेवायची आपल्याला। त्यानंतर जो आपला शेवटचा फोटो आहे बघू शकताय तुम्ही त्याच्यावरती टच करायचं आहे तुम्हाला एकदा। नंतर ॲनिमेशनवरती जाऊन तुम्हाला इथे इंचेस कॅटेगरीमध्ये तुम्हाला रॉक वर्टिकल नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे।
पुन्हा त्याच बीटवरती येऊन तुम्हाला एकदा इफेक्टवरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लवच्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे. तुम्हाला नंतर तुम्ही बघू शकता इथे मिनी रेनबो नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर ह्याची लेंथ पण आपल्या बीट एवढीच ठेवायची. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. पुन्हा एकदा एक इफेक्ट तयार करायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन तुम्हाला बटरफ्लायच्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो व्हिडिओ इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर ह्याची पण लेंथ तुम्हाला आपल्या बीट एवढीच ठेवायची. बघू शकता आपले एनिमेशन लावण्याचे झालेले आहेत. त्यानंतर सुरुवातीला एकदा ओव्हरलेवरती टच करून मी तुम्हाला जो PNG दिला आहे तो PNG इथे ॲड करून घ्यायचा आहे पहिल्यांदा. तर बघू शकता अशा प्रकारचा PNG मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तो इथे अशा प्रकारे व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर ह्याची लेंथ बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे तुम्हाला इथपर्यंत. दुसरा PNG इथून पुढे ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला दुसरा PNG पण इथे ॲड झालेला आहे. नंतर ह्याची लेंथ आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची. अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर बघू शकता आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम रेडी झालेला आहे. त्यानंतर वरती जो शेअरचा ऑप्शन दिसून येतो त्याच्यावरती टच करून व्हिडिओ इथनं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.